चोपडा इथं प्रदीप माळी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। नगर परिषदेच्या उद्यानाजवळ घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। सुरुवातीला ओळख पटत नसल्यामुळे मृतदेहाची नंतर टॅटूमुळे ओळख पटली। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी करत आज सकाळी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान जळगाव LCB पथकानं फरार आरोपींना अटक केली। त्यांना नातेवाईकांना व्हिडिओ कॉलद्वारे दाखवण्यात आले। आरोपींवर कठोर कारवाईसाठी मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। त्याला त्याने तशी धमकी दिली ना, तशी धमकी आम्ही पण देऊ, तसं मारले तसं आम्ही पण त्याला मारू। आणि आमचे 10 घरचे परिवार आहे, 10 जण बोललेले आहे। त्यांनी कधी डाव ठेवला तर आम्ही त्यांच्या न्याय त्यांची आम्ही नाही सजा पूर्ण पाहिजे आम्हाला। त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। आम्हाला पाहिजे मुका कायदा आम्हाला पाहिजे आणि त्याला फाशीची सजाशिवाय आम्ही आमच्या भावाला घेऊन जाणार नाही। ही आमची मागणी पाहिजे। त्याला मारायला पाहिजे बस, तरच आम्हाला शांती मिळेल। फाशी झाली योग्य सारखं त्यांनी कसं केलं परिवार पास करायला पाहिजे। योग्य सारखं बना त्यांच्याकडनं नाही होत ना, आमच्या ताब्यात काही नाही। बस आम्हाला न्याय पाहिजे। मी चेन सुकेले तो दादा त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। जसं माझ्या देराला मारलंय त्यांनी तशी त्याला फाशी झालीच पाहिजे। आम्हाला एवढंच पाहिजे, आम्हाला दुसरं काही नकोय। आम्हाला फक्त ते त्याच्या माझ्या देराला मारलं त्यांनी तसंच ते आम्हाला मारलं। त्याच्या प्रीत आम्ही पुढे काढून माझ्या देरचे प्रीत काढू, तोपर्यंत आम्ही प्रीतला हात लावणार नाहीये। रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयासह राज्यातील अनेक सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। यामुळे ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरीतील मनोरुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम झालाय। रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय इथं 50हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झालेत। किचन विभागासह स्त्री पुरुष वॉर्ड सेवांवर परिणाम जाणवतोय। ड संवर्गातील कर्मचारी देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेत। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणं, रिक्त पद भरणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणं आणि वारसा हक्कानं नोकरी देणं यांचा समावेश आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे न घेण्याचा कर्मचाऱ्यांनी निर्धार व्यक्त केलाय। प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। माझं नाव मिलिंद भागवत, प्रादेशिक मनोरुग्णालय येथे मी पुरुष परिचर्या पदावर नेमणुकीचा आहे। आणि आज आम्ही हा राज्यव्यापी संप पुकारलेला आहे तो पूर्ण महाराष्ट्रामधून 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। तरी ठाणा, पुणे, नागपूर, रत्नागिरी या सर्व मनोरुग्णालयामध्ये आज संप पुकारण्यात आलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या मुलांना सेवेमध्ये घेण्यात यावे, आमच्या पश्चात किंवा अनुकंपा तत्वाखाली सुद्धा त्यांना घेण्यात यावे। त्याच्यानंतर आमचं जे सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते सुद्धा 60 वर्ष करण्यात यावं। जुनी पेन्शन योजना असं सुद्धा आमचा एक विषय आहे। या जे आमच्या मागण्या आहेत आज आम्ही शासनाकडे निवेदन देऊन सुद्धा शासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्हाला हा संप पुकारावा लागलेला आहे। तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच कायमस्वरूपी चालू राहील आणि त्याच्यानंतरच माघार घेतली जाईल जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज सांगता सभा पार पडणार आहे। दुपारी 2 नंतर बारामतीमधील शारदा प्रांगणमध्ये ही सभा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे। या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत। शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येणार नाहीत असं समजते।